नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू अगदी कमी वेळात कसे बनवायचे। आज आपण बनवतोय अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी परफेक्ट पाक बनवून आणि आमच्या नानीच्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून पाकातले तिळगुळाचे लाडू। व्हिडिओत सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जर लक्ष देऊन बघितला तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनतील। हे लाडू करायला आपल्याला लागेल 2.5 वाट्या तीळ, 2.5 वाटी गूळ, 1 वाटी भरून शेंगदाण्याचा कूट, एकदम बारीक करायचे नाही शेंगदाणे, आणि थोडीशीच वेलची पावडर आणि 1 चमचा भरून आपल्याला लागणार आहे तूप। चला सुरू करूया। सगळ्यात अगोदर सगळे तीळ मंद गॅसवर छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे। अगदी मंद गॅसवर आपल्याला 4 मिनिटं लागतील। आपले तीळ आता खमंग भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता किती छान फुललेले आहेत। आता गॅस बंद करते आणि हे सगळे दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण पाक तयार करायला घेऊया। सुरुवातीला घालते 1 चमचा तूप आणि याच्यात घालते गूळ। गूळ आधीच चिरून घेतलेलं आहे। याच्यात घालते फक्त 1 चमचा पाणी। हा गूळ आता मंद गॅसवर आपण सगळ्यात आधी विरघळून घेऊया। गॅस एकदम मंदच ठेवायचा। तुम्ही बघू शकता बरोबर 2 मिनिटांनी आपलं गूळ विरघळलेलं आहे, पण अजून आपल्याला वाट बघायची आहे। थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला हे करावं लागेल। आता तुम्ही बघू शकता आपला पाक जवळजवळ तयार होत आलेला आहे। आता हा पाक आपला तयार झाला का नाही कसं ओळखायचं ते तुम्हाला दाखवते। ही नानीची पद्धत आहे पाक चेक करायची, ती तुम्हाला मी दाखवते। हे थोडंसं पाणी घेतलंय वाटीत, याच्यात हा पाक घालायचा। याचा एक सॉफ्ट असा गोळा तयार झाला की आपण समजायचं की आपला पाक तयार आहे। याच्यात घालूया आपले तीळ। आता आपला हात पटापट चालला पाहिजे आणि याच्यातच घालूया शेंगदाणे। आता हे सगळं छान मिक्स होईपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तुम्हाला हे मिश्रण आता थोडंसं पातळ दिसतंय, पण अगदी 2 मिनिटात त्याचा घट्टसर गोळा तयार होईल। आता याच्यात घालते एकदम थोडंसं चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर। आता हे छान तयार झालेलं आहे। गॅस बंद करते आणि हे सगळं मिश्रण एका ताटात काढून घेते। इथे मी ताटाला अगोदरच तूप लावून ठेवलेलं आहे। याच्यात घालूया हे आपलं सगळं मिश्रण, म्हणजे मिश्रण थोडंसं थंड होईल आणि आपल्याला लाडू वळताना हाताला चटके बसणार नाही। कधी कधी काय होतं, आपण सगळे लाडू वळेपर्यंत शेवटचं मिश्रण अगदी घट्ट होऊन जातं, म्हणून ही आणखी एक नानीची ट्रिक सांगते। याच कढईत एकदम उकळतं पाणी घालायचं आणि हे ताट याच्यावर ठेवायचं, म्हणजे फॅन खाली बसून आपण छान हे लाडू वळू शकू आणि शेवटपर्यंत आपलं मिश्रण घट्ट होणार नाही। चला लाडू वळायला सुरू करूया। हाताला थोडंसं तूप लावून घेतलं। मिश्रण जास्तच गरम असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं तरी चालेल। आणि हे आपले पारंपरिक पद्धतीने केलेले तिळगुळाचे लाडू तयार आहेत। आपण आपल्या हाताने केलेले लाडू दुसऱ्यांना देणं यात एक वेगळाच आनंद आहे। तुम्हाला जर आमच्या रेसिपी बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. परत भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.